कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी संतूक पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेतील दुरावस्थेची पाहणी केल्यानंतर शिक्षण विभागाने अवघ्या 24 तासात शाळेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलंय। परभणी जिल्ह्यात वर्षभरात 125 परवानाधारक सावकारांनी 30 लाख रुपयांहून अधिक कर्ज वाटप केले असून यातील सर्वाधिक 85 सावकार एकट्या परभणी तालुक्यात कार्यरत आहेत। शेजारील परभणी व लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकांची नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरतीवरील स्थगिती भाजप सत्ता आल्यानंतरही कायम आहे। लातूर जिल्ह्यातील तांबळा पूर्व येथील श्री षण्मुखेश्वर देवस्थानची दानपेटी फोडून अज्ञात चोरांनी 49,000 रुपयांची रोकड लांबवल्याप्रकरणी कासार सिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। धाराशिव जिल्ह्यात पावसाने मारलेल्या हुलकावणीमुळे खरीपाच्या पेरण्या 5,23,000 हेक्टरवरच थबकल्या असून मका, तूर, मूग, उडीद आणि सोयाबीनची पिके उन्हामुळे करपू लागली आहेत।